फॉर्म भरलेला आहे बरं 30 तारखेला. त्यामुळे त्या यादीमध्ये मी नक्की येत नाहीये. ठीक आहे आणि मी ठीक आहे सगळ्यांना सांगत होतो की माझ्याकडे कोणी फॉर्म भरा, पण ही लढाई होणं काळाची गरज आहे. जनार्दन आमच्याकडे आहे. म्हणजे उमेदवारी फायनल राहणार हे 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 नक्की आहे. बघा, जनतेचा कौल आहे. सर्वसामान्य जनता किंवा जे जे सदस्य स्वायत्त निवडणुकीमध्ये निवडून गेलेत ठीक त्यांचंच मत असं आहे की उमेदवारीच्या संदर्भात लढायला पाहिजे. ठीक आहे नक्कीच. उमेश पाटीलजी ऐकताय ना तुम्ही? हो ऐकलंय. याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? महायुतीमध्ये मगाशीच मी सांगितलं की जागा वाटपाचं सूत्र ज्या पद्धतीनं ठरलं, महायुतीमध्ये जागा वाटपाचं जे सूत्र ठरलं त्याच्यामध्ये रायगडची जागा आमच्या वाट्याला आली आणि पुण्याची जागा आमच्या वाट्याला आली. परभणीमध्ये आमच्याकडं त्या ठिकाणी चांगल्या जागा असतानाही ती जागा आम्हाला त्या ठिकाणी सोडावी लागली. आणि एकत्रितरित्या आता जरी वेगवेगळ्या चिन्हावर आपण निवडून आलेलो असलो तरी सुद्धा महायुती म्हणून आपण संख्याबळ त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. 1 नंबरला कोण आहे, 2 नंबरला कोण आहे, 3 नंबरला कोण आहे, अशा पद्धतीनं विचार न करता 17च्या 17 जागा महायुतीच्या निवडून येण्याच्या करता म्हणून आपण एकत्रितरित्या जायचं या निवडणुकीला सामोरं. तर मग आज शिवसेनेला आमच्यापेक्षा दुप्पट जागा राज्यातल्या या 17 जागापैकी मिळालेल्या आहेत. बरं उमेशजी, तुम्ही अत्यंत सामंजस्याची भूमिका घेताय आणि मगाशी सुद्धा मी तुम्हाला महायुतीच्या संदर्भात प्रश्न विचारले तेव्हाही तुम्ही अशाच पद्धतीची अत्यंत समजूतदार भूमिका एकत्रित लढण्यासंदर्भात घेतलेली होती. पण महेंद्रजी, तुम्ही ज्या पद्धतीने आता या सगळ्या उमेदवारीचं समर्थन केलेलं आहे तुमच्या कन्येच्या आणि त्याचबरोबर खंडन केलेलं आहे दुसऱ्या नेतृत्वाचं रायगडमधल्या तटकरेंच्या, ते पाहता कुठेतरी तुम्हालाच याचा त्रास होऊ शकतो आणि तुमचंच नुकसान होईल याच्यामध्ये, असं तुम्हाला नाही वाटत? नाही, अजिबात नाही. माझी 38 वर्ष सगळे राजकारणात झाली. खरं तटकरेंचा राजकीय उलटफेर प्रवास बघितला तर उमेशजी देखील सांगतील. आणि शेवटी असं आहे की मग आमचं उलट म्हणणं असं होतं, राष्ट्रवादी वाट्याची जी सीट होती ती तटकरे कुटुंबीय सोडून एखाद्या कार्यकर्त्याला दिली असती तरी आम्ही त्याचं उलट समर्थन केलं असतं. पण ते होणार नाही आहे. कारण तटकरेला आपल्याकडे सगळं पाहिजे, हे त्रिवार सत्य आहे. आणि मी म्हणून उमेश जे आहे आज ठिकाणी त्यांनी भूमिका समंजस्य मांडली, त्याचं स्वागत निश्चित आहे. महायुती धर्म आम्ही देखील पाळलं तर स्वागत देखील करणार आहोत. शेवटी वरिष्ठांचा उदय सामंतही गेलेले होते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी. आज राष्ट्रवादीच्या कोट्यातनं सीट यांना महायुतीतनं सीट डिक्लेअर झाल्यामुळे आमचे नेते गेले असतील तर काय अवघड नाही आहे. कोकणातले नेते आहेत, आमचे वरिष्ठ मंत्री आहेत, काही आमचे आमदार त्या ठिकाणी गेले. शेवटी हा युती धर्म आहे. पण माझं जे म्हणणं आहे, मी जो फॉर्म भरला तो फक्त तटकरेचं आतापर्यंत राजकीय जे कर्तृत्व आहे उलटफेर करणारं याला छेद देण्यासाठी मी खरं त्याने फॉर्म भरला. बरं ठीक आहे. धन्यवाद. तुम्ही तिघही आज इथे आलात आणि चर्चा केली त्याबद्दल. अखेर नक्की कुठले कुठले अर्ज डमी आहेत, कोण बंडखोर आहे किंवा कोण अधिकृत आहे ते अर्थात शेवटच्या दिवशी जेव्हा अर्ज मागे घेतले जातील तेव्हाच कळणार आहे. धन्यवाद तुम्ही चर्चा केली त्याबद्दल. याबरोबरच एक